आज दुपारी 3 वाजता होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा। जिथे तापमान जास्त असतं त्या राज्यांमध्ये आधी मतदान होण्याचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज आठवड्यातली तिसरी बैठक। आचारसंहिता लागू होण्याच्या आधी घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता। देशाच्या विकास यात्रेमध्ये मला तुमची साथ हवी आहे। आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना पत्र। लोकसभेच्या तिकिटासाठी मी उत्सुक, पण ठाकरे गट सोडणार नाही। अंबादास दानवेंचा खुलासा। चंद्रकांत खैरेंवरती पहिल्यांदाच जाहीर टीका। महाविकास आघाडीमधील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतले नेते सिल्वर ओकवरती। केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला यांची शरद पवारांशी चर्चा। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाणे मार्गे मुंबईमध्ये दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सभा घेणार राहुल गांधी। सकाळी 9:30च्या सुमारास यात्रा भिवंडीतून रवाना। पुण्यामधल्या कात्रज परिसरामध्ये विजय शिवतारेंना डिवचणारे बॅनर। दादाच ठरवतात पुरंदरचा विजय असा मजकूर। सगळे सोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, अन्यथा मराठा समाज सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी फोडला प्रचाराचा नारळ। कहो दिल से नितीन गडकरी फिरसे असं प्रचाराचं घोषवाक्य। राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी देशभरामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये 27,71,00,000 हिंदूंचा सहभाग। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।